हाय मित्रांनो, गुड इव्हनिंग सर्वांना। मित्रांनो, मी आलो आहे तेलंगणामध्ये भद्राचलम या शहरामध्ये। मित्रांनो, येथे तेलंगणा राज्यामध्ये सर्वात मोठं श्रीराम भगवानांचं मंदिर आहे। खूप मोठं बजरंगबली आणि श्रीराम भगवानांचं। तर मित्रांनो, ही आहे अशी नदीच्या काठावरती बसलेलं आहे। ही खूप मोठी नदी आहे मित्रांनो। तर मित्रांनो, हे पहा, हे मंदिर आहे। हे पहा, हे मंदिर आहे मित्रांनो। हे श्रीराम भगवानांचं मंदिर आहे मित्रांनो। असं बोललं जातं की श्रीराम भगवान ज्यावेळेस वनवासाला म्हणजे गेले होते तेव्हा इथेच त्यांचा एक मुक्काम राहिलेला होता मित्रांनो। आणि त्यावेळेस म्हणजे ते इथे एक दिवस मुक्कामी होते। तर त्या अनुषंगाने इथे एक म्हणजे पवित्र भूमी मित्रांनो एक मानली जाते। खूप मोठं तिथे बघा मित्रांनो, पाणी वगैरे खूप सुंदर असं हे पाणी आहे मित्रांनो। खूप छान वाटतं मित्रांनो। तर मित्रांनो, नक्की तेलंगणामध्ये जर आला, आपले महाराष्ट्रीयन लोक पण खूप असतात इथे मित्रांनो। खूप गाड्या वगैरे लागलेले आहेत, खूप लोक दर्शनाला वगैरे येतात। हे पहा मित्रांनो, पाणी खूप छान वाटतं मित्रांनो। एवढं जुनं खूप प्राचीन मंदिर आहे, एवढं जबरदस्त मंदिर वाटलं आतमध्ये। आणि खूप हाईट असं उंचीवर मंदिर आहे मित्रांनो, एकदम उंचीवर आहे मित्रांनो। खूप छान वाटलं मित्रांनो, अगदी असं वाटलं की प्रसन्न वाटलं की जिथं म्हणजे आलो। आणि खूप छान। आता नदीकडे चाललोय मित्रांनो, नदी किनारी चाललोय। हे पहा मित्रांनो, आपण लोक वगैरे येत आहेत मित्रांनो। खूप मोठी नदी आहे मित्रांनो, जवळजवळ इथं 2 किलोमीटर पात्र आहे, एवढं मोठी नदी आहे मित्रांनो। कदाचित तुम्हाला दिसत नसेल। ज्यावेळेस श्रीराम भगवान इथं म्हणजे इथे त्यांचं वास्तव्य झालेलं आहे, त्यामुळे इथं श्रीराम भगवानांचं मंदिर एक ते लोकांनी तेलंगणामध्ये उभारलंय मित्रांनो। खूप एक एवढं जबरदस्त आहे मित्रांनो की खूप सुंदर। फोटो वगैरे मला काढता नाही आले, ते काढून देत नाही मित्रांनो। काहीतरी ट्रस्टची वगैरे बंदी असती, मोबाईल नॉट अलाउड। आणि तो मोबाईल खालीच ठेवून आपण म्हणजे गेलतो, त्याच्यामुळे आपल्याला काहीच मित्रांनो म्हणजे तो मला वगैरे दाखवता आलं नाही मित्रांनो। हे पहा मित्रांनो, दिसलं का नदीचं पाणी वगैरे मित्रांनो। तुम्हाला नदीचं पाणी वगैरे दाखवतो मित्रांनो। मित्रांनो, देवधर्मांचं खूप मोठं समाधान मिळतं की जिथं म्हणजे इथं आलो ते खूप छान वाटलं। ज्या ठिकाणी मी म्हणजे असं बाहेर येतो तेव्हा म्हणजे जेव्हा कुठेही धार्मिक स्थळ लागलं तर मित्रांनो जाण्याचा प्रयत्न करतो। खूप छान वाटलं मित्रांनो। तरी पाणी दाखवतो, नदी दाखवतो मित्रांनो। हे पण मित्रांनो म्हणजे एक नशिबातच लागतं की त्या ठिकाणी बाबा आपलं दर्शन व्हायचं की सगळ्या गोष्टी मित्रांनो। आज एक मित्रांनी मला सांगितलं की बाबा इथं मंदिर आहे, त्या ठिकाणी मी लगेच आलो। हे पहा मित्रांनो, पाणी खूप लोक वगैरे आंघोळ करतात। हे पहा मित्रांनो, खूप लोक इथं बोटिंग पण होती मित्रांनो। काय बोटिंग, हे पहा मित्रांनो, खूप स्त्रिया वगैरे, लहान मुलं लोक वगैरे आंघोळ करतात। तर मित्रांनो, आपण थोडंसं तोंड वगैरे धुया। खूप गरमी आहे मित्रांनो इकडं, खूप म्हणजे जवळजवळ 45-46 टेम्परेचर असतं सरासरी इथे। त्याच्यामुळं हे पहा मित्रांनो, जय बजरंगबली, जय श्रीकृष्ण। हे बघा मित्रांनो, असं मूर्ती वगैरे नदी किनारे असं ठेवलेले आहेत मित्रांनो। हे पहा मित्रांनो, गोदावरी नदी आहे मित्रांनो। गोदावरी जी महाराष्ट्रामध्ये येते तीच गोदावरी नदी आहे मित्रांनो। जवळजवळ 2 किलोमीटर याचं पात्र आहे मित्रांनो। ते जे झाडे वगैरे दिसतात का ते पुढची
ते पुढची निलगिरीची झाडं मित्रांनो, तिथपर्यंत मित्रांनो याचं म्हणजे पात्र आहे. गोदावरी नदी मित्रांनो, हे आता मला अनाउन्समेंट करतोय तो समजलं मला. बघा मित्रांनो, गोदावरी नदी कुठून कुठं म्हणजे खूप मोठं पाऊस, म्हणजे एवढं मोठं पात्र आता उन्हाळ्यामध्ये. थँक्यू सो मित्रांनो, व्हिडिओ खूप वाटतो मित्रांनो, धन्यवाद. तुम्ही पण या, नक्की भेट द्या इथे. आणि आपल्या श्रीराम भगवानांचं एक मंदिर आहे, त्यामुळं आपण नक्की भेट द्यावं. मला असं वाटतं की माणसाने फिरलं पाहिजे, त्याशिवाय माहिती होत नाही. अनेक धार्मिक स्थानांना वगैरे मनाला समाधान मिळते मित्रांनो. थँक्यू सो मच, धन्यवाद.